नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत महाराष्ट्र शासनाचा एक नवीन जी आर आलेला असेल, जो की आपले जे कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहेत, जे की NHM मध्ये काम करतात, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये काम करतात कॉन्ट्रॅक्च्युअल पदांवर, तर त्यांना परमनंट करण्यात आलेला आहे असा तो जी आर आलेला आहे, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे। पण या जी आर मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, तर त्याचेच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिला प्रश्न की सर 15,010 कर्मचाऱ्यांना जर परमनंट केलं तर आपली जी आरोग्य भरती येणारी आहे तर त्यामधल्या व्हॅकंट पोस्ट त्यांना दिल्या जातील का? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, माझं इंटरप्रिटेशन जे आहे किंवा मी जो जी आर वाचला त्यामधून जे मला कळालं त्यावरून मी सांगत आहे की असं होणार नाही। मग तुम्ही म्हणसाल तर का सर? कारण की हे जे पोस्ट आहेत 15,010 पद, तर हे काय आहेत, ज्यांना 10 वर्षाच्या वर अनुभव आहे, म्हणजे ज्यांना 10 वर्षाच्या वर काम करून झालेले आहेत आरोग्य विभागामध्ये, अशा कर्मचाऱ्यांना ते देण्यात आलेले आहेत। पण हे अधिसांख्यिक पद आहेत, म्हणजेच काय, सुपर न्यूमररी पद, म्हणजेच नवीन पोस्ट क्रिएट करून त्यांच्यावर यांना नियुक्ती दिल्या जाणार आहे। ऑलरेडी जे व्हॅकंट पोस्ट आहेत परमनंटच्या, त्या पदांवर यांना नियुक्ती दिल्या जाणार नाही असं माझं मत आहे। पण हे परमनंट सारखंच पोस्ट आहे, यांना जे परमनंट फार्मसी ऑफिसरला वेतन भत्ता आहे किंवा वेतन आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांना राहतील। ओके, पण हे पोस्ट नवीन क्रिएट केल्या जातील। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर NHM मध्ये एखादी जागा आहे तिथं ते काम करत आहेत, तर त्यांच्यासाठी ती एक पोस्ट क्रिएट केल्या जाईल आणि त्यांना त्या पदावर नियुक्ती दिल्या जाईल ॲज अ परमनंट पोस्ट म्हणून, अधिसंख्यिक पोस्ट क्रिएट करून, हे त्याचं मिनिंग आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे की मग नवीन भरती याच्यामुळे होणार नाही का? तर असं बिलकुल नाही आहे। त्या जी आर मध्ये असं कुठेही दिलेलं नाही की जे व्हॅकंट पोस्ट आहेत परमनंटच्या त्या पदांवर यांची भरती होणार आहे, असं कुठेही दिलेलं नाही। त्यामुळं मला असं वाटतं की नवीन पदभरती 100% येणार आहे। का? कारण की कालच जे पावसाळी अधिवेशन आहे त्यामध्ये आपल्या राज्याचे माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की लवकरच 3,000 पदांची कंत्राटी भरती आणि 5,000 पदांची परमनंट पदांची भरती होणार आहे, रिक्रुटमेंट होणार आहे। मग मला सांगा, 15,010 विभाग कर्मचारी बंधूंना जर परमनंट केलं तर आपली भरती होऊ शकते का? नाही, हे स्टेटमेंट ते देऊ शकत नाही। हे दोन कॉन्ट्ररी स्टेटमेंट आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी वेगळ्या पोस्ट क्रिएट केल्या जातील आणि जे परमनंटच्या व्हॅकंट पोस्ट आहे, नवीन क्रिएट झालेल्या परमनंटच्या पोस्ट आहेत, त्यावर नवीन रिक्रुटमेंट होणार आहे आणि लवकरच येत्या एखाद्या 1.5 महिन्यामध्ये ती ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस आहेत। दुसरी गोष्ट, हे जे पद आहेत हे व्यक्ती सापेक्ष आहेत, म्हणजेच काय, जर हे पद क्रिएट केल्याच्या नंतर या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी, कर्मचारी बंधूंनी जर रेजिग्नेशन दिलं, रिझाईन दिलं किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा काही कारणामुळे त्यांनी नोकरी सोडली असेल, तर हे पद व्यपगत होतील, म्हणजे नष्ट केल्या जातील, म्हणजे त्यावर दुसरा कोणता व्यक्ती घेतल्या जाणार नाही। ही एक वेळची विशेष बाब आहे, एकदाच हे प्रकरण करण्यात येत आहे, याच्यानंतर असं करण्यात येणार नाही। म्हणजेच काय, मग एखाद्या कर्मचाऱ्यानं ते जर पद सोडलं तर त्याच्यावर दुसरा कर्मचारी येऊ शकतो का? नाही, हे एक वेळची विशेष बाब आहे, याच्यामध्ये दुसरं काही होणार नाही। आलं लक्षात? मग इथं तुमचे जे 2-3 प्रश्न होते ते पूर्ण क्लिअर झालेले असतील की सर नवीन पदभरती येणार आहे का? तर माझ्या मते 100% नवीन पदभरती येणार आहे, त्यामध्ये फार्मसिस्टचे सुद्धा पद राहणार आहेत। तर या पदाची तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच सध्या चालू आहे। टोटल 482 ऍडमिशन झालेले आहेत आणि 500 ऍडमिशन लवकरच पूर्ण होणार आहे। तुम्हाला जर यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही DHS अशी कमेंट करायची आहे। कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला बॅच बद्दल डिटेल्स, डिस्काउंट ऑफर वगैरे काही आहे का, ॲज वेल एज आजच्या GR ची PDF आणि बाकीच्या गोष्टी DM मध्ये पाठवल्या जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।